सोयगाव तालुक्याला नवीन भरती झालेले 7 ग्राम महसूल अधिकारी मिळाले। त्यामुळे अतिरिक्त सजा असलेल्या तलाठ्यांच्या कामकाजांचा भार हलका होण्यास मदत होणार आहे। सोयगाव तालुक्यात 22 सजा असून येथे केवळ 12 तलाठी कामकाज करत होते। त्यामुळे त्यांच्यावर इतर सजांचा कामकाजाचा अतिरिक्त बोजा होता। नव्याने 7 ग्राम महसूल अधिकारी दाखल झाल्याने आता 22 सजांचा कारभार 19 ग्राम महसूल अधिकारी बघणार आहेत। त्यामुळे अतिरिक्त सजांचा भार असणाऱ्या तलाठ्यांना सहजगत्या कामकाज करणे शक्य होणार आहे। त्यामुळे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी मदत होणार असल्याने महसूल विभागाचे कामकाज गतिमान होण्यास मदत होणार आहे। गेल्या वर्षी 2023 मध्ये झालेल्या तलाठी पदभरतीत उत्तीर्ण झालेले आणि प्रशिक्षण कालावधी पूर्ण केलेले नवीन 7 ग्राम महसूल अधिकारी शासकीय सेवेत दाखल झाले आहेत। हे 7 जण सोयगाव तालुक्याला मिळाले आहेत। या सर्व नवीन ग्राम महसूल अधिकाऱ्यांना पदस्थापना याप्रमाणे 7 तलाठी सज्जामध्ये तालुक्यांमध्ये उमेदवारांना ग्राम महसूल अधिकारी म्हणून सजानिहाय नियुक्ती देण्यात आली आहे। दिलेल्या सजाच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी काढले। त्यामुळे एकापेक्षा अधिक सजांचा भार असलेल्या तलाठ्यांच्या कामकाजाचा भार हलका होणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे। मात्र गोंदेगाव, तिडका आणि देवहारी या 3 सज्जांसाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने या सज्जांना ग्राम महसूल अधिकारी ही पदे रिक्त असून 22 पैकी 19 ग्राम महसूल अधिकारी कार्यरत आहेत।